देवराया दंडवत तुझी पाया समचरण सरोजं चंद्रनीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनाना तरुणतुलसीमाला कंदरं कंचनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञचिवोधरारथावतारं कलङ्कङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिम् नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणि वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की विठ्ठल 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 भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराया तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबा राया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबा राया योगीराज श्री संत सद्गुरु चांगदेव महाराज आदिशक्ती ब्रह्मचितकला मुक्ताई माता महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल 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 विठ्ठल
विठला 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 विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की सद्गुरु गंगागिरी महाराज की जय गुरु नारायण गिरी महाराज की जय योगीराज चांगले महाराज की जय शक्ती मुक्ताई माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व सगळे स्वैरी आप्तेष्ट नातेवाईक दुःखांकित तळेकर पाटील परिवार आणि तळेकर परिवाराचा मित्र परिवार आज या ठिकाणी स्वर्गीय पिताश्री एकनाथ संपतराव तळेकर यांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करत आहेत समस्त तळेकर परिवारातील सर्व सदस्य आजच्या संकीर्तन सेवेचा योग स्वर्गीय दादांचे सुपुत्र आमच्या सगळ्यांचे स्नेही हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज तळेकर यांच्या प्रेमास्तव सेवेचा योग आला। समस्त तळेकर परिवारातील सर्व सदस्य त्यामध्ये मातोश्री गंगा वगैरे अलका एकनाथ तळेकर, श्री दत्तात्रय एकनाथ तळेकर, सौभाग्यवती मनीषा सतीश घोडके, सौभाग्यवती राधिका रोहिदास जाधव, सौभाग्यवती राणी संतोष कारले, सौभाग्यवती अश्विनी दत्तात्रय तळेकर आणि समस्त तळेकर पाटील परिवार या परिवाराच्या वतीनं आजच्या संकीर्तन सेवेचा योग आला। दत्तात्रय भाऊ आमचे जुनी सहकारी आहेत। श्री क्षेत्र चांगदेव नगरमध्ये अनेक वर्ष हा परिवार राहिला। भजनाच्या माध्यमातून चांगदेव नगर भजनी मंडळाशी दत्ताभाऊंचे खूप जवळून संबंध आहेत। चांगदेव नगर भजनी मंडळ असेल, चौधरी वस्ती भजनी मंडळ असेल, चव्हाण वस्ती भजनी मंडळ असेल, जळगाव भजनी मंडळ असेल, पुंतांबा भजनी मंडळ या सगळ्यांमध्ये दत्ताभाऊंनी लहानपणापासून भजन केलं आणि काही कामानिमित्त व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं त्यांना संगमनेर कारखान्यावरती जावं लागलं। पण तिथे गेल्यानंतर सुद्धा दत्ताभाऊंनी परिसरातला जो सांप्रदायिक जिव्हाळा आहे तो जपलेला आहे। मी ज्या ज्यावेळी संगमनेर परिसरामध्ये कीर्तनाला जाईल त्यावेळी दत्ताभाऊ आवर्जून मला भेटायला येतात। या परिसरामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये दत्ताभाऊ आवर्जून हजर राहतात आणि या सगळ्यांना संपर्क करून त्यांनी आजच्या संकीर्तन सेवेकरता सर्व टाळकरी भजनी मंडळींना आमंत्रित केलं। आज या व्यासपीठावर उभं असणारं वारकरी संप्रदायाचं जे वैभव आहे ती सर्व टाळकरी भजनी मंडळ आहे आणि यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटावा एवढी टाळकरी आहेत। हे व्यासपीठ आणि हे वारकरी संप्रदायाचं वैभव म्हणजे दत्ताभाऊच्या स्वभावाची श्रीमंती आहे। त्यामध्ये पूजनीय मृदंगमणी हरिभक्तीपरायण महाराष्ट्राचं वैभव संतोषजी महाराज दीक्षित गुरुजी आहे। नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र पिंपळस राहता या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत। सर्व आहे। गुरुजींना सुद्धा दत्ताभाऊंनी आग्रह करून ही सेवा नोंद करून घ्यायला लावली। गुरुजींच्या बरोबर विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत। महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, गायन क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या पंचकृषीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं, अनेक नामांकित कीर्तनकार ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात, स्वर गंधर्व स्वर अलंकार हरिभक्तीपरायण शुभमजी महाराज बनकर यांना सुद्धा दत्ताभाऊंनी आवर्जून बोलावलेलं आहे सेवेकरता। शुभमजी महाराजांच्या मागे तारखांची व्यस्तता आहे, कार्यक्रमाची धावपळ आहे। महाराष्ट्रभर त्यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून फिरावं लागतं, पण आजची वेळ ही दत्ताभाऊंनी त्यांच्याकडनं नोंद करून घेतलेली होती। शुभमजी महाराजांना सुद्धा मी वंदन करतो, धन्यवाद देतो।
त्याचबरोबर चांगदेव नगर भजनी मंडळ, पुंतांबा भजनी मंडळ, चौधरी वस्ती भजनी मंडळ, जळगाव भजनी मंडळ, चव्हाण वस्ती भजनी मंडळ आणि सर्व पंचकृषीतील भजनी मंडळ उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी महाराज सांबारे, हरिभक्तीपरायण दुसरे बाळासाहेबजी महाराज सांबारे, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण दासा महाराज, हरिभक्तीपरायण भोला महाराज, हरिभक्तीपरायण प्रभाकर महाराज, हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज, हरिभक्तीपरायण उत्तम महाराज, उपस्थित सर्व टाळकरी, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण शरद महाराज, हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज, राजेंद्र महाराज, पेटकर महाराज, हरीर महाराज, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व प्रमोददादा शिनगर पाटील भोजडेकर, आपल्यालाही धन्यवाद आहे. सुंदर साऊंड व्यवस्था आहे. मुकुंद दादा आणि श्यामदादा हे अतिशय चांगले जोड आहेत. आपल्या परिसरामध्ये अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम त्यांनी उभी केलेली आहे. हे दोनही लेकरं म्हणजे बेटाच्या परंपरेतले हिरे आहेत. साऊंड सिस्टीमच्या बाबतीमध्ये शून्यातून त्यांनी स्वतःचं जग निर्माण केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम दोघंही मित्र देतात. दोघांनाही धन्यवाद देतो. आमचे उमेश दादांना सुद्धा धन्यवाद. आजचं कीर्तन आपल्याला माझा कीर्तनकार या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. माझा कीर्तनकार हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि घर बसल्या केव्हाही आजची कीर्तन सेवा श्रवण करा. उमेश दादांनाही धन्यवाद देतो. समोर बसणारी सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, संभाजीराजेंना सुद्धा धन्यवाद आहेत. गोंडेगाववरनं उपस्थित असणारी सर्व मंडळी, जळगाववरनं MT साहेब, आपल्यालाही धन्यवाद. उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, मित्र परिवार, माझ्या माता बहिणी, आपल्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. तळेकर परिवारानं सुंदर नियोजन केलेलं आहे आणि ज्या पवित्र पुण्य सलीला ही कीर्तन सेवा संपन्न होते तो पर्वकाळ आहे वारीचा. आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील असंख्य पालख्या या भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या दर्शनाकरता निघाल्यात आणि हा पर्वकाळ, या पर्वकाळावरती स्वर्गीय दादांनी देह ठेवला. या पर्वकाळावरती भगवंताचं भजन सुरू आहे. वारकरी मंडळींच्या खांद्यावर भागवत धर्माच्या भगव्या पताका आहेत आणि या प्रपंचामध्ये तुमची आमची कोणी वाट पाहिल अथवा न पाहिल, पण विश्वाचे मालक भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा हे तुमच्या आमच्या सगळ्यांची आज पंढरपूर क्षेत्रामध्ये आतुरतेनं वाट पाहतात. पंढरीचा राजा उभा भक्त काजा, उभारुनी भुजा, उभारुनी भुजा, वाट पाहे, वाट पाहे, वाट पाहे,
उभा भक्त काजा पंढरीचा राजा उभा भक्त काजा पंढरीचा राजा उभा भक्त काजा पंढरीचा राजा उभा भक्त काजा उभारुनी भुजा उभारुनी भुजा वाट पाहे वाट पाहे वाट पाहे पंढरीचा राजा उभा भक्त काजा 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 उभा भक्त काजा आपल्या सगळ्यांची वाट पाहणारा परमात्मा पंढरपुरामध्ये उभा आहे. उभारुनी भुजा. संत श्रेष्ठ नामदेवराय वर्णन करतात विश्वाचे मालक वाट पाहतात आणि आतुरतेनं वाट पाहणाऱ्या मालकांचा जो पर्व काळ आहे तो म्हणजे वारीचा पर्व काळ आहे आणि या वारीच्या पर्व काळावरती संपन्न होणार हे पुण्यस्मरण विठ्ठला 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 विश्वाचे मालक हे अनेक रूपामध्ये आम्हाला दिसतात. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये विश्वाच्या मालकाची 33 कोटी रूप मानलेत. 33 कोटी आकडा हा गणितातला नाही. 33 कोटी. कोटी हा शब्द मराठी व्याकरणात वापरला जातो. कोटी म्हणजे प्रकार. 33 प्रकारचे देव. त्यामध्ये अष्टवसु 8, 11 रुद्र 11, 12 आदित्य 12 आणि 2 अश्विनी कुमार हे 33 प्रकारचे देव अधिक विश्वाचे मालक या 33 प्रकारामध्ये आहेतच. पण या विश्वात जेवढे जीव मात्र जन्माला आलेत ना त्या सगळ्यांच्या अंतःकरणात विराजमान आहेत. ही व्यापकता वारकरी संप्रदायातील अनुभवी संत महापुरुषांनी शोधली आणि व्यापक हा सिद्धांत विश्वाच्या मालकाचा अस्तित्वाचा व्यापकतेचा सिद्धांत संत महापुरुषांनी शोधला. वास्तविक पाहता विश्वाच्या मालकाच्या बाबतीमध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांनी एकमुखानं मान्यता दिली. 18 पुराणे हरिसी गाती पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही शेष चिनला झाल्या द्विसहस्र जिव्हा जिव्हा देव का होवितेवरी उभा उभा देव का होवितेवरी उभा उभा देव का भोवितेवरी उभा उभा देव का भोवितेवरी उभा उभा पुसू नका बाई वेदाची काही कळलेची नाही शेष चिनला झाला द्विसहस्र जिव्हा जिव्हा देव का होवितेवरी उभा उभा देव का होवितेवरी उभा उभा देव का भोवितेवरी उभा उभा देव का भोवितेवरी उभा उभा हाय पुसू नका बाई वेदासे काही कळलेची नाही शेष शिनला झाल्या द्विसहस्र जीवा जीवा देव का हो विटेवरी उभा. विश्वाचे मालक विटेवर उभे आहेत ते तुमच्या आमच्या करता. तेच मालक तुमच्या माझ्या अंतःकरणात प्रविष्ट आहे. म्हणून आत्मा आणि परमात्मा यांचं मिलनीकरण झालं की या विश्वातून आमचा उद्धार झाला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. अभ्यास केला अभ्यासकांनी की नेमकं विश्वाचे मालक पंढरपुरात का उभे आहेत. वेदा नाही कळला वेद
वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नामाची खीर चाकतो चोखोबाची गुरे राती तो नामाची खीर दाखतो शोभवाची गोरे राखी पुरंदराचा परमात्मा पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग 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 विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग विठ्ठल 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 पंढरपूरचा वारीचा पर्व काळ आणि या भजनातून सुद्धा आपल्याला पंढरपूरच लगेच डोळ्यासमोर आला असेल पहा. सांगण्याचं तात्पर्य विश्वाचे मालक जसे विटेवर उभे आहेत तसे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या अंतःकरणात आहे. मी गमतीने एक प्रसंग सांगत असतो की आपण मंदिरात येतो, मंदिरात येताना श्रीफळ घेतो. श्रीफळ देवा करताय का आपल्या करताय? देवा करताय. श्रीफळ फोडला देवा करता का आपल्या करता? देवा करता. देवाला किती दिला? पाचच ना. हा, छोटे छोटे, ते पण जितके छोटे होतील तेवढे छोटे. पुढची गंमत, श्रीफळ फोडला आणि तो खराब निघाला, मग कोणाला? विश्वाचे मालक आमच्याकडे मंदिरात येताना बघतात बारकाईनं. श्रीमद भगवद्गीतेचं 9वा अध्याय. भगवंताची काय अपेक्षा आहे? मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वोन्न संशयः. अर्जुना, तुला ऊर्ध्वगती मिळेल, पण एक करायचं, मंदिरात येताना माझ्याबद्दल तुझ्या अंतःकरणात जो भाव आहे तोच भाव मंदिराच्या बाहेर पण टिकून राहिला पाहिजे. मंदिरात आल्यावर सगळे चांगले वागणार आहेत, बेटात आल्यावर सगळे चांगले वागणार आहेत, पंढरपुरात आल्यावर सगळे चांगले वागणार आहेत, आळंदीला आल्यानंतर सगळे चांगले वागणार आहेत, पण क्षेत्राच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा तसंच वागणं पाहिजे.
की जे भगवंताला पाहताना अंतकरण शुद्ध झालं ना, ते अंतकरण प्रत्येकाशी नम्रतेनं शुद्ध राहिलं पाहिजे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ, गंगा जळ, गंगा जळ. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. गंगेचं तीर्थ जितकं पवित्र आहे तितकं आमचं चित्त पवित्र पाहिजे. देवाची अपेक्षा वस्तू नाही, देवाची अपेक्षा आमचं अंतःकरण आहे. समाज जिंकायचा असेल तर अभ्यास करावा लागतो 1, शत्रू जिंकायचा असेल तर कपट करावं लागतं 2, प्रपंच जिंकायचा असेल तर पैसा कमावा लागतो 3, आणि विश्वाचे मालक जिंकायचे असतील तर आमचं अंतःकरण शुद्ध पाहिजे 4. काही न लगे भावाची कारण, काही न लगे भावाची कारण, काही न लगे भावाची कारण, काही न लगे रे भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावाची दूरी, करिता बरोबरी दुरावाची दूरी, दुरावते करिता बरोबरी दुरावाची दूरी, करिता बरोबरी दुरावाची दूरी, करिता बरोबरी दुरावसे दूर, करिता बरोबरी दुरावसे दूरी, करिता बरोबरी दुरावसे दूर, करिता बरोबरी दुरावसे दुरावसे दूरी. भगवंताची अपेक्षा आहे. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. माझी तरी गेला जन्म माया, माझी तरी गेला जन्म माया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. हो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाते बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाते बजारे विठ्ठला. हे माझी तरी गेला जन्म माया, माझी तरी गेला जन्म माया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म माया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आमचा जन्म व्यर्थ आहे. जर भजन करत नसेल आम्ही, जर वडीलधाऱ्यांचा आदर करत नसेल, माता बहिणींचा सन्मान करत नसेल, कधी रामकृष्ण हरी म्हणत नसेल, कधी चुकूनही रामकृष्ण हरी नाही जय हरी नाही, आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नसेल, आपल्या घरामध्ये गाथा नसेल, आपल्या घरामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजींचा फोटो नसेल, तर आपला जन्म वाया जाणार आहेत. गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज सांगायचे, या जगामध्ये किती मोठे पण येऊ द्या, किती मोठे पण येऊ द्या, पण ते मोठे पण ज्यांच्यामुळे आलं ना त्यांना आयुष्यभर विसरू नका. ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो ते आपले गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक स्वामी रामगिरीजी महाराज, या दैवतांमुळे आज आपण सुरक्षित आहोत, आनंदी आहोत, ऐश्वर्यामध्ये आहोत.
म्हणून सगळ्यात पहिले स्मरण वडीलधाऱ्यांचं, गुरुजन महात्म्यांचं, भगवान पांडुरंग परमात्म्यांचं स्मरण आमच्याकडनं व्हावं, नाहीतर मग त्या मोठेपणाला अजिबातही किंमत नसणार आहेत. काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, हो काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. तुका म्हणे ते भजन प्रमाण, तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळा. तुका म्हणे ते भजन प्रमाण, तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते, हे काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. तुका म्हणे येथे भजनाप्रमाण काय थोरपण जाळावे ते. या मृत्यू लोकामध्ये विश्वाचे मालक आमच्या सेवेला महत्त्व देतात, आमच्या भजनाला महत्त्व देतात, आमच्या प्रसाद समर्पणाला महत्त्व देतात, दानाला महत्त्व देतात, आमच्या अंतकरणाला महत्त्व देतात. म्हणून प्रभूची अपेक्षा आहे, तू मन हे मीच करी, माझी ये भजनी प्रेम दरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. या सगळ्या जीवांमध्ये मी हजर आहेत. या विश्वातील सगळ्या जीवांचा सन्मानच घडला पाहिजे. मंदिरात आलो, दर्शन घेतलं आणि येताना 5-7 जणांचा अपमान करून आला, भगवंत प्रसन्न होत नाही. दर्शन झालं, जातानाही जे तडातडा बोलला, भगवंत प्रसन्नच होत नाही. भगवंताची अपेक्षा आहे, मंदिरात येताना जेवढे भेटतील त्यांना सगळ्यांना रामकृष्ण हरी, मंदिरातून जाताना जेवढे भेटतील त्या सगळ्यांना रामकृष्ण हरी. याला म्हणतात सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एकांतात भजन करायचे, लोकांतात भजन करायचे, भंडारा डोंगरावर जायचे आणि जिथं भजन करत असतील तिथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जिजाई महाराजांचा भोजन प्रसाद घेऊन जायचा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जिजाई महाराजांनी भोजन प्रसाद घेतल्याशिवाय जेवत नव्हत्या, स्वतः भोजन प्रसाद घेत नव्हत्या. एक दिवशीचा प्रसंग आहे. जिजाई आईसाहेबांना स्वयंपाकाला उशीर झाला, दुपारी 1 वाजून गेला. आईसाहेबांनी घाईघाईत भाकरीचं टोपलं डोक्यावर घेतलं, हातामध्ये पाण्याचं गाडगं घेतलं आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना भोजन प्रसाद घेऊन चाललं. जगद्गुरूंचं भजन सुरू आहे. तू माऊली हुनी मयाळ, तू माऊली हुनी मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पानियाहुनी पातळ, चंद्राहुनी शीतळ, पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा तू माऊली हुनी मयाळ, तू माऊली हुनी मयाळ, माऊली हुनी मयाळ, माऊली हुनी मयाळ. विश्वाच्या मालकाचं भजन करावं, एकांतामध्ये भजन आहे. आणि आईसाहेब दुपारच्या वेळी पायामध्ये चप्पल नाही, डोक्यावरती भाकरीचं टोपलंय, हातामध्ये पाण्याचं गाडगं निघालं. कच्चा रस्ता आहे, मातीचा रस्ता आहे. नेमका रस्त्यामध्ये आईसाहेबांचं चिंतन चाललं, माझे स्वामींना भोजन प्रसाद मिळाला पाहिजे, लवकर गेले पाहिजे, लवकर गेले पाहिजे, त्यांना जेवायचंय, सकाळपासून उपवासी आहे, त्यांना जेवायचंय, त्यांना जेवायचंय. आणि हे चिंतन करता 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 रस्त्यात काय पडलेलं आहे त्यांच्या लक्षात नाही आलं. नेमकं काटा पडलेला होता
आणि गुरुजी आईसाहेबांच्या पायामध्ये तो काटा खोडला. अर्जुन महाराज खूप मोठा काटा होता आणि तो पायात खोडल्याबरोबर आईसाहेबांना भुरळ आली. तो काटा खोडला आणि जोरात आवाज दिला, स्वामी. चक्कर आली. आईसाहेब खाली कोसळल्या. डोक्यावरचं भाकरीचं टोपलं होतं ते खाली पडलं. हातामध्ये पाण्याचं गाडगं होतं ते खाली पडलं. ते पाणी सांडून गेलं. भाकरी एका बाजूला पडलेल्या. आईसाहेब रडायला लागल्या. डोळ्याला धारा लागल्या. ऊन मी म्हणतं विश्वाच्या मालकानं पंढरपूरवरनं पाहिलं. भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा पंढरपुरातनं पाहतात की आमचे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भजन करतात आणि त्यांची शिदोरी घेऊन चालले होते आईसाहेब. आता आईसाहेब तर खाली कोसळल्या. त्यांच्या पायात काटा खुडलेला आहे. जवळपास तर कोणीच नाहीये. मग काटा काढायला गेलं पाहिजे ना. हो, मदतीला गेलं पाहिजे. कारण विश्वाचे मालक आहेत. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. मालकाला सांगायची गरज नाही हो. मालकाच्या लक्षात आलं की आईसाहेबांच्या मदतीला जाऊ आपण. भगवान पांडुरंग परमात्मा विटेवरनं खाली उतरले. एक गोरख्याचं रूप घेतलं. खांद्यावरती कांबळी आहे. ती कांबळी तर आवडतेच देवाला. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी चारित से, धेनू सावळा सावळा, जगजेठी जगजेठी सावळा जगजेठी. खांद्यावर कांबळी, हातामध्ये काठी आणि एक गुराख्याचं रूप घेतलं. लहान लेकरू झाला गुराखी. विश्वाच्या मालकाचं तेजपुंज रूप आहे. ऊर्ध्वपुंड भाड आहे. कानात कुंडल आहे. डोक्याला शेला गुंडाळलेला आहे. कमरेला पंचा गुंडाळलेला आहे. आईसाहेब रडत होत्या. रडणारे आईसाहेबांसमोर जोरात त्याने काठी वाजवली. काठी वाजल्याबरोबर आईसाहेबांनी पाहिलं, अरे कोण रे पोरा तू. हात जोडले विश्वाच्या मालकानं. आणि ते गुराखी लेकरू म्हणे, काय झालं आई, रस्त्यात का बरं रडती तू. अरे माझ्या पायात काटा खुडलाय. गुराखी म्हणे, मी काढू काटा. अरे तुला जमन का. मग चांगल्या चांगल्यांचे काटे काढलेत म्हणे मी. मला का नाही जमणार. रावणाचा काटा मीच काढला, कंसाचा काटा मीच काढला, हिरण्यकश्यपूचा काटा मीच काढला. अवघडातले अवघड काटे मी काढलेत ना. हा तर फार सोपा काटा आहे म्हणे. अरे तुला जमल का. हो जमल ना. काय झालं नाही जमायला आई. बघू इकडं पाय दे. आता संतोष गुरुजी काटा काढताना भूमिका अशी असते, जो काटा काढणार आहे, जो काटा काढणार आहे ना, तो काय करतो, ज्याचा काटा काढायचा त्याचा पाय आपल्या मांडीवर घेतो. बरोबर. त्याचा पाय आपल्या मांडीवर घ्यायचं. मग ते बारीक दिसते सगळं. सूक्ष्म नजर करायची. विश्वाच्या मालकानं आईचा पाय आपल्या मांडीवर घेतला. ते आई किती भाग्यवान आहेत. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जिजाई आईसाहेबांचा पाय विश्वाच्या मालकानं आपल्या मांडीवर घेतला आणि हळूहळू त्यातली धूळ साफ करू लागला. आता धूळ साफ करताना एकदम धूळ साफ होत नाही. आता तो काटा काढायला तेवढी जागा स्वच्छ करायची आहे. मग तेवढी जागा स्वच्छ करण्याकरता काय करावं लागेल, ती पाण्यानं ती जागा धुवून घ्यावं लागेल. आता रस्त्यात काही पाणी आहे का, पाणी नाही, काही नाही. मग आता कोणत्या टाकीतलं पाणी घ्यायचं. विश्वाच्या मालकानं स्वतःच्या बोटात हात घातला. हळूहळू ते पाय साफ केला. पण एकदा साफ करून राहिले नाही. परत एकदा स्वतःच्या मुखाला स्पर्श केला. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. विश्वाच्या मालकाला अपेक्षा असती भगवंताच्या भक्ताच्या चरण कमलांच्या रजकणाची. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. ती जागा स्वच्छ झाली. त्यावेळी विश्वाचे मालक गोराखी म्हणतात, आई
ते काय बोटात येत नाही, माझ्या दाताने काढू का? काढ ना म्हणे. विश्वाच्या मालकानं त्या गुराखी मुलानं आईसाहेबांच्या पायातला काटा स्वतःच्या दातात धरून हळूच बाहेर घेतला आणि आईला म्हणू लागला, आई काटा निघाला बरं का. जिजाई म्हणे, अरे मला लक्षात नाही आलं कसा काटा निघाला. ते म्हणे, माझी युक्तीच ती असती, ज्याचा काटा काढतो त्याला समजूनच देत नाही कसा काटा काढला म्हणून. त्यावेळी आईसाहेब म्हणे, अरे बरं झालं तू अडचणीच्या काळात आला रे, माझ्या पाठीशी उभा राहिला, तुला धन्यवाद आहे. त्यावेळी ते गुराखी लेकरू म्हणे, आई कुठं चालली होती तू? आणि माझ्या मालकाची शिदोरी घेऊन चालली होती. बाई भाकरी ही शिदोरी आहेत. मग त्यावेळी गुराखी म्हणे, याच्यातली अर्धी चतकोर दे ना, मला भूक लागली म्हणे. हे अजिबात नाही, मी मालकाने प्रसाद घेतल्याशिवाय दुसरं कोणाला स्पर्श सुद्धा करू देत नाहीत, मी सुद्धा प्रसाद घेत नाहीत. चल हो बाजूला. आई दे ना ग, असं काय करते, दे मला अर्धी चतकोर दे, एखादा घास तर प्रसाद म्हणून दे ना आई. हा, एकही घास दिला नाही. आईसाहेब ताड आल्या. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि जगद्गुरूंना सांगू लागल्या, स्वामी मी 1 तासभर लवकरच आले असते, पण रस्त्यात असा प्रसंग घडला की माझ्या पायात काटा खुडला होता, कोणीच नव्हतं, एक गोराखी लेकरू आलं होतं, उर्दोपुंड भाळ होता, हे तेजस्वी लेकरू होतं, खांद्यावर कांबळी होती, हातात काठी होती, गुराखी म्हणे मी, त्याने माझा काटा काढून दिला. माझ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे डोळे भरून आले. काय नाव होतं म्हणे त्या लेकराचं? लेकरांनी नाव सांगितलं होतं म्हणे विठोबा. विठोबा नाव ऐकल्याबरोबर जगद्गुरूंच्या डोळ्याला धारा लागल्या. जगद्गुरू विचारतायत, आवले अगं तुला आणखी काही मागणी केली का त्या लेकरानं? म्हणे हो, या भोजन प्रसादातली अर्धी चतकोर भाकरी मागत होतं म्हणे मी. दिली का? मग अजिबात नाही, तर अगोदर तुम्हाला आणि नंतर बाकीच्यांना. त्यावेळी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, आवले अगं हे सामान्य लेकरू नव्हतं, अरे ते काही साध्या गाया चारणारे लेकरू नाही, या विश्वातील जेवढे जीवमात्र जन्माला आलेत ना, त्या सगळ्यांचा सांभाळ करणारा एक विश्वाचा गुराखी, विश्वाचे मालक भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा तुला भेट देण्याकरता आले होते आणि ते भेट देऊन सहज रीतीनं तुझी मदत करून निघून गेले गड्या. याला म्हणतात भगवान परमात्म्याची शरणागती, अभंगाचं पहिलं चरण. भाग्यवान मनोतया, भाग्यवान मनोतया, भाग्यवंत मनोदया, भाग्यवंत मनोतया, भाग्यवंत मनोतया, भाग्यवंत मनोदया, भाग्यवंत मनोदया, भाग्यवंत मनोदया, शरण गेले पंढरीराया, भाग्यवंत मनोदया, शरण गेले पंढरीराया, तरले तराती हा भरवसा, धरले तराती हा भरवसा, उतरले तराती हा भरवसा, तरले तराती हा भरवसा. हे भाग्यवंत मनोदया, शरण गेले पंढरीराया, हो शरण गेले पंढरीराया, भाग्यवंत मनोदया, शरण गेले पंढरीराया, हो शरण गेले पंढरीराया, पंढरीराया, पंढरीराया. भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज विश्वाच्या मालकाची शरणागतीचं वर्णन करतात. या विश्वामध्ये विश्वाला चालवणारे एक परमात्मा आहे आणि त्यांची शरणागती अंतःकरणपूर्वक असावी. आजच्या संकीर्तन सेवेकरता ज्यांची विशेष उपस्थिती लाभली आहेत, संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा आणि संजीवनी उद्योग समूहाच्या मार्गदर्शिका सौभाग्यवती रेणुकाताई विवेक भैया कोल्हे पाटील, ताईसाहेबांना धन्यवाद आहे. आपण या तळेकर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात. चांगदेव नगर आणि परिसरातील प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा हा कोल्हे परिवार आहे.
विवेक भैयांची सुद्धा खूप धावपळ असते, आदरणीय ताईसाहेबांची धावपळ असते, आमदार साहेबांची सुद्धा खूप धावपळ असते. आपल्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये हा परिवार सहभागी आहे. त्याबद्दल आपण टाळी वाजवून ताईसाहेबांचं स्वागत करूयात. मनस्वी खूप खूप धन्यवाद देतो. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. आता भगवंताची शरणागती दोन प्रकारची आहे, एक कृतीची आणि दुसरी वृत्तीची. मग भगवंताची अपेक्षा काय? भगवंताची अपेक्षा आहे कृतीपेक्षा अंतःकरणातील वृत्ती पवित्र असावी. जनाबाई महाराजांचे बोलणं हे कठोर असायचं, कठोर बोलायच्या. विश्वाच्या मालकाला कठीण शब्दात समाचार घ्यायच्या. जनाबाई महाराजांसारखं बोलणं जगात दुसरं कोणाचंच नव्हतं. इतक्या कठोर बोलायच्या, पण अंतःकरण इतकं पवित्र होतं ना, इतकं पवित्र होतं ना. ही देवाला सर्व भाव समर्पित करणारं अंतःकरण होतं. आई मेली बाप मेला मज सांभाळी बा विठ्ठला, या बोधावर आरूढ झालेल्या आमच्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज. आणि त्यांनी विश्वाच्या मालकाला कठोर बोलावं, पण विश्वाच्या मालकानं जनाबाई महाराजांचीच सगळी कामं करावी. त्याला म्हणतात शरण गेले पंढरी राया. नुसती कृती महत्वाची नाही, हात जोडणं महत्वाचं नाही, डोकं टेकवणं महत्वाचं नाही, तर अंतःकरण समर्पित करणंच महत्वाचं असतं. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. संत महापुरुषांनी देवाला सर्वस्वी समर्पण दिलं, त्यामुळे संतांना भगवंताचं सहज दर्शन झालं. सहज. संत श्रेष्ठ शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी अलाहाबादचं गंगोत्रीचं तीर्थ हे कावडीत आणलं प्रमोददादा, आणि ते कावडीत आणून भगवान रामेश्वराला अर्पण करायचे. आता 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग भगवान शिवजींचं, भगवान रामेश्वराचं देवस्थान. आणि देवाला शरद महाराज ते तीर्थ द्यायचे. दरम्यान रामेश्वराच्या पुण्यनगरीमध्ये एक रखरखीत वाळवंट होतं, आणि त्या वाळवंटातून जाताना माझ्या नाथबाबांनी ताण येणं व्याकुळ झालेलं गाढव पाहिलं. बरं, त्या गाढवाकडे नजर गेल्याबरोबर नाथबाबा पळत पळत गेले, आणि कावडीतलं जे तीर्थ होतं ना ते पटकन त्या गाढवाला पाजून दिलं. सोबतची मंडळी म्हणायला लागले, नाथबाबा अहो हे तीर्थ आपण देवाला आणलं होतं का गाढवाला आणलं होतं? त्यावेळी नाथबाबांचं वाक्य आहे की भगवान रामेश्वर जसे मंदिरामध्ये स्थापित आहेत तसेच प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये विराजमान आहेत. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. हो विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. हो विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला, आजिम्या दृष्टीने पाहिला. आजिम्या दृष्टीने पाहिला. आजिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठल म्हणता हरल पाप, विठ्ठल म्हणता हरल पाप, विठ्ठल म्हणता हरल पाप, विठ्ठल म्हणता हरल पाप. हे विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. पाप पाप. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. किंवा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज चिंतन करतात, सर्व घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. विठ्ठल 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 विठ्ठल. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा खरा वारकऱ्यांचा धर्म आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणून अंतःकरण हे देवाला समर्पित करा. प्रपंचामध्ये प्रत्येकानं आपापली भूमिका व्यवस्थित पार पाडा. शून्यातून स्वतःचं जग निर्माण करा. लेकरांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.
आपलं जीवन जगत असताना आपल्या वैयक्तिक प्रकृतीची काळजी घ्या. चिंतनात राहा, चिंता संपून जाईल. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ, सकळ ही मंगळ मंगळाचे. चिंता करण्यापेक्षा चिंतन करा. जिवंत माणसाला आणि मेलेल्या माणसाला दोन प्रक्रिया संपवतात. एक, मेलेल्या माणसाला चिता संपवते आणि जिवंत माणसाला चिंता संपवते. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. कबीरजी महाराज वर्णन करतात, चिंता से घटे चतुराई, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कहे कमाल सुनो कबीर. हळूहळू चिंतनाची सवय लावा, वडीलधाऱ्यांची सेवा करा. प्रपंचामध्ये एका पायरीवर आपण असे येतो की पुढची पिढी स्वतःच्या पायावर स्थिर उभी राहते. त्यावेळी आपण स्वतःहून बाजूला झालेलं कधी चांगलं. मी माफी मागून बोलतो. चाव्या बळजबरीनं काढून घेण्यापेक्षा एक एक वर्षी एक एक चावी सोडीत चाललेलं कधी चांगलं. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जीवन प्रारंभ झालं म्हटल्यानंतर आपल्या जीवनाला पूर्णविराम सुद्धा मिळणारच आहेत. पायलटला दोन प्रकारचं ट्रेनिंग असतं, प्रशिक्षण. एक, जमिनीवरचं विमान हवेत घ्यायचं आणि दोन, हवेतलं विमान पुन्हा जमिनीवर आणायचं. जमिनीवरचं विमान हवेत घेणं त्याला म्हणतात टेक ऑफ, आणि हवेतलं विमान जमिनीवर आणायचं त्याला म्हणतात लँडिंग. चांगला पायलट तोच आहे ज्याला वेल टेक ऑफ आलं आणि वेल लँडिंग आलं. तुमचा माझा प्रपंच हा चांगल्या पद्धतीनं मोठं करणं त्याला म्हणतात वेल टेक ऑफ. आणि प्रपंच मोठा झाला ना की बस हा प्रपंच मी मोठा केलाच नाही, माझे गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपेनं हा प्रपंच मोठा झाला. गुरुवर्य महंत श्री गुरु स्वामी रामगिरीजी बाबांच्या कृपेनं हा प्रपंच मोठा झाला. आणि हा प्रपंच त्यांच्याच कृपेनं पुढच्या पिढीचे स्वाधीन करणं याला म्हणतात लँडिंग. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. परमपद बळ वैराग्या, हे परमपद बळ वैराग्याचे. परमपद फळ वैजगाचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. परमपद बळ वैराग्याचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. परमपद बळ वैराग्याचे. वैराग्यात तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. वैराग्याचं बळ परमपद. वैराग्याचं बळ वेगळं आणि वैतागाचं बळ वेगळं. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. वैराग्य म्हणजे काय? इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असे म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. सोपं सांगतो. संसार जितक्या झटकन पकडला तितक्या झटकन तो सुटत नाही, सहजासहजी सुटत नाही. त्याकरता काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, आ देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीचा, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. भगवंताचं भजन, संतांची सेवा, वडीलधाऱ्यांचा आदर यातनं हे बळ निर्माण होणार आहेत. आम्हाला सहज रीतीनं प्रपंचातनं बाजूला होण्याकरता भगवंतापर्यंत पोहोचावं लागेल. भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया. भगवान परमात्म्याची शरणागती करा. अजूनही काही मंडळी पंढरपूरला गेले नसतील तर जरूर पंढरपूरला जाऊन या. एकदा तरी पंढरपूरला जा, एकदा तरी पंढरीची वारी करा. त्याचं कारण असं आहे की विश्वाच्या मालकाच्या दरबारात पंढरपूरला आषाढ शुद्ध एकादशीला गर्दी का होते? कारण विश्वाचे मालक सगळा व्याप सांभाळून तुमचा माझा सांभाळ करतात
आपल्या प्रत्येक क्षणाला आपल्याला अभय देतात, सांभाळ करतात, आम्हाला आनंद देतात, आम्हाला सुख प्रदान करतात. म्हणून आषाढ शुद्ध एकादशीला लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपुरात येतात, पण एकही वारकरी विनमुख राहत नाही. ही ताकद जर कोणाची असेल तर ती भगवान पांडुरंग परमात्म्यांची ताकद आहे. आमच्या सगळ्यांची आतुरतेनं वाट पाहणारी भगवान परमात्मा आहे. आणि आणखीन एक सांगू तुम्हाला, माता बहिणी बसलेल्या आहेत, एक सोपा प्रश्न विचारतो आपल्याला. संसारामध्ये आपल्याला आनंद मिळतो सासरला मिळतो का माहेरला? बाई भांडणं लावून जातो काय काय बाबा आता, सासरला का माहेरला? चला दोन्हीत पण आनंद सांगतो. सासरला पण आनंद आहे आणि माहेरला पण आनंद आहे. माहेरच्या आनंदात जबाबदारी नसते आणि सासरच्या आनंदात जबाबदारी असते. दोन्हीत पण आनंद आहे. माहेर हे जबाबदारी नसणारच स्थान आहे. ज्यावेळी माझी बहीण माहेरला येते त्यावेळी आल्यानंतर तिला कोणतंच काम नसतं, एकदम आरामामध्ये भोजन प्रसाद मिळतो, सगळी व्यवस्था झालेली असते. आईने सांगितलेलं असतं ताईच्या खोलीकडं कोणी फिरकू नका, तिला आराम करू द्या. कारण जबाबदारी स्वीकारली जाते ना, त्याला माहेर म्हणतात. भगवान परमात्मा आमच्या सगळ्यांची जबाबदारी स्वीकारतात. म्हणून आषाढ शुद्ध एकादशीला वारकरी पंढरपुरात येतात. वाट पाहे उभा भेटीची आवडी, 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 वाट पाय उभा भेटीची आवडे. कृपाळू तातडी होता वेळा, कृपाळू तातडी होता वेळा, तातडी होता वेळे, कृपाळू तातडी होता वेळे, कृपाळू तातडी होता वेळ, कृपाळू तातडी होता वेळ. वाट पाहे उभा भेटीची आवडी, 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 भेटीची आवडी, भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ. भगवंताला आवडणारा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीचा दिवस. एकादशी वर्यंती व्रतेषु यदुनंदनः भागीरथीच तीर्थेषु देवभक्ताः स वैष्णवाः. भगवंताला आवडणाऱ्या 3 गोष्टी आहेत. 1 व्रतामध्ये एकादशी, 2 तीर्थामध्ये गंगेचं तीर्थ आणि 3 या विश्वात वारकरी. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्म्यांना जे अंतःकरणपूर्वक शरण गेलेत गड्या, त्यांचं अंतःकरण शुद्ध आहे. या संसारामध्ये आपल्याला परत परत स्थान मिळणार नाही. माफी मागून बोलतो की आपल्याला परत जर जन्म घ्यायचा ठरला, महाराष्ट्रात परत जन्म घ्यायचा ठरला तर कोणाचा वशिला लावा लागेल? वशिला चालत. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. या सगळ्या व्यापातून आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून भगवान परमात्माच आम्हाला सांभाळणार आहेत. जर संसारामध्येच गुंतून राहिलो ना तर काय होईल? मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, करण हे बधीर झाले, वाचा बोले बोबाड, हे बधीर झाले, वाचा बोले बोबाड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, नाक मुख गळू लागले, लाड आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली, अवघे करती आड आड,
हे स्वाना परी गती झाली अवघे करती हाड हाड तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा 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 प्रपंचामधली अवस्था आहे मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबाड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली अवघे करती हाडहाड विश्वाच्या मालकाच्या चरणाजवळ राहिलं ना तर आम्हाला विश्वाचे मालक आपल्या चरणाजवळ जागा देतील आणि प्रपंचामध्येच गुंतून राहिलो ना तर शेवटी भगवान परमात्माच आम्हाला नेण्याकरता येणार आहे तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या विश्वामध्ये क्रांती घडली ज्या वारकऱ्यांनी शरद महाराज भजन केलं नानाभाऊ दादा ज्यांनी भजन केलं ना त्यांना या विश्वाच्या मालकानं सहज रीतीनं पहिलं थडीला पार करून नेलं या विश्वामध्ये क्रांती घडली येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच तडिये सरले माया जाळ अभंगाचं दुसरं चरण तरले तरते हा बरवे तरले तरते हा बरवे तरले तरती हा भरावसा तरले तरती हा भरावसा तरले तरते हा बरवे तरले तरते हा बरवे तरले तरती हा भरावसा तरले तरती हा भरावसा नामधार कांजडजा नामधार कांजडजा तरले तरते हा भरवजा तरले तरते हा भरवजा भरावसा तरले तरती हा भरावसा तरले तरती हा भरावसा भरवसा विडोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विडोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विडोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई
रघुमोदिनी तरली तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. विश्वाचे मालक या संत महापुरुषांच्या जीवनामध्ये एक सामर्थ्य प्रदान करतात. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविक निर्मळ. आणि विश्वाच्या मालकाचं ज्यांनी वर्णन केलं त्यांचं वर्णन गायिली पुराणे तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा बोली ले कुरे वे देवा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध होणाची बुद्धारीला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. या ठिकाणी हरिभक्तपरायण एकनाथ महाराज तळेकर यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपणा सर्वांचे तळेकर परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार. आणि या कार्यक्रमासाठी आमचे बाचे बाळासाहेब महाराज रंजाळे यांनी या ठिकाणी सेवा दिली त्याबद्दल त्यांचेही तळेकर परिवाराचे आभार. आणि या ठिकाणी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई विवेकभैया कोले या आवर्जून उपस्थित झाल्यात त्याबद्दल त्यांचे तळेकर परिवाराच्या वतीने हार्दिक आभार. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आत्ताच ज्यांच्या अमृतवाणीतनं आपण सर्वांनी ज्ञान अर्जन केले आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती आणि मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलं ते स्वर भास्कर बाळासाहेब महाराज रंजाळे महाराजांना मी नमस्कार करते. आणि आपण सर्वजण आज इथे कैलासवासी एकनाथ संपत पाटील तळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जमलेलो आहोत. खरं तर तळेकर काका यांना समाजसेवेची खूप आवड होती. ते अपंग होते तरी देखील अतिशय पुढे खूप चांगल्या पद्धतीने येऊन ते काम करत होते आणि तालुक्यात अपंग लोकांसाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे. अपंग संघटनेचे देखील ते अध्यक्ष होते आणि कोल्हे परिवाराशी खूप चांगले संबंध त्यांचे होते. आज तळेकर काकांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मी त्यांना आदरांजली वाहते. आमच्या संपूर्ण कोल्हे परिवाराच्या वतीने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा कोल्हे साहेब, कोपरगावच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताताई कोल्हे आणि युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब सर्वांच्या वतीने मी देवाचरणी एवढीच प्रार्थना करते की तळेकर काका त्यांच्या पश्चात त्यांचं कुटुंब आणि हयात असताना त्यांच्याशी संपर्कात असलेले सर्व लोक यांच्या सर्वांच्या मनात काकांच्या चांगल्या आठवणी ह्या कायम जिवंत राहोत आणि काकांच्या आत्म्याला एक खूप चांगल्या पद्धतीने आज श्रद्धांजली वाहत त्यांना शांतता भेटावी अशी एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद.